मित्रांनो, समृद्धी कलेक्टर होऊन तिच्या गावी जात होती. ती मनातल्या मनात खूप आनंदी होती, कारण तिच्या कष्टाला आणि मेहनतीला आज कित्येक वर्षांनी रंग आला होता. गावातील एक गरीब घरातील मुलगी, जिने तिच्या धैर्याने आणि मेहनतीने IPSची एक्झाम क्रॅक केली होती आणि ती एक SP ऑफिसर बनली होती. तिच्या डोळ्यात आज अश्रू होते, पण हे आनंद अश्रू होते. तिने तिच्या आईवडिलांना सांगितले नव्हते ती SP ऑफिसर बनली आहे. समृद्धीला वाटत होतं तिने तिच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांना SP युनिफॉर्ममध्ये जाऊन सरप्राईज द्यावं, कारण जेवढी मेहनत समृद्धीने SP होण्यासाठी केली होती त्यापेक्षा जास्त मेहनत तिच्या आईवडिलांनी केली होती. त्यांनी कष्ट करून समृद्धीला शिक्षण शिकवले, स्वतः फाटलेले कपडे घातले, पण कधी त्यांच्या मुलीला कशाची कमतरता त्यांनी भासू दिली नाही. समृद्धी जेव्हा तिच्या गावातील रेल्वे स्टेशनवर पोहोचली तेव्हा ती तिच्या गावात लक्ष देऊन पाहते, कारण समृद्धी 4 वर्षानंतर आज तिच्या गावी परतली होती. गावात सर्व काही अगोदरसारखंच होतं. साधे घरं, लोक सायकलवरती त्यांच्या कामावर जात होते. कडेवर दळणाचा डब्बा घेऊन महिला दळण करायला जात होत्या. काही महिला शेतात पीक काढत होत्या. काही महिला बैलगाडीत बसून त्यांच्या घरी परत जात होत्या. टांग्यात बसून समृद्धी सगळीकडे पाहत होती आणि हे सर्व पाहून समृद्धीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. कसं तिच्या आईवडिलांनी संघर्ष करून तिचं पालनपोषण केलं होतं, कसं ती लहान असताना तिच्या मित्रांसोबत इकडे तिकडे गावात फिरत होती, शिक्षणासाठी शाळेत जात होती. आता जेव्हा समृद्धी तिच्या घरी पोहोचणार होती, तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. तिला अतिशय उत्सुकता लागली होती. तिच्या आईवडिलांना तिला सरप्राईज द्यायचं होतं. तिच्या हृदयाचे ठोके वाढत जात होते. जेव्हा ती तिच्या घरासमोर आली तेव्हा टांग्यावाल्याने तिच्या गल्लीतच तिला उतरवले. आता ती पायी चालत तिच्या घराच्या दिशेने जात होती. जेव्हा तिने तिचे घर पाहिले तेव्हा तिच्या पायाखालून जमीनच सरकली, कारण समृद्धीचे घर काही लोक तोडत होते. तिने दुसऱ्या बाजूला पाहिले तर तिच्या आईवडिलांना दोरखंडाने बांधले होते आणि गावातील सरपंच तिच्या आईवडिलांना लाकडाने मारत होता. जेव्हा तिने हे दृश्य पाहिलं तेव्हा ती अवाक झाली. ती धावतच तिच्या आईवडिलांकडे गेली. तिने सरपंचाला थांबवले. समृद्धी म्हणाली, तुम्ही काय करत आहात? सरपंचाने जेव्हा समृद्धीला SPच्या युनिफॉर्ममध्ये पाहिलं तेव्हा त्याला काहीच समजलं नाही. सरपंच म्हणाला, हे बघा, तुमची मुलगी पण आली आहे. समृद्धी म्हणाली, तुम्ही हे सर्व का करत आहात? माझ्या आईवडिलांना तुम्ही का बांधले आहे? माझे घर तुम्ही का फोडत आहात? तेव्हा सरपंच म्हणाला, तुझ्या वडिलांनी माझं कर्ज परत केलं नाही. मला 5 लाख रुपये हवे आहेत, जे तुझ्या वडिलांनी मागच्या 5 वर्षापासून घेतलेले मला परत केले नाहीत. जेव्हा समृद्धीने हे ऐकलं तिच्या आईवडिलांवर 5 लाख रुपयांचं कर्ज आहे, तेव्हा तिच्या पायाखालून जमीनच सरकली. तिने तिच्या आईवडिलांना विचारले, तुम्ही 5 लाखांचं कर्ज कशासाठी घेतलं? तेव्हा सरपंच म्हणाला, हे 5 लाख रुपयांचं कर्ज तुझ्या आईवडिलांनी तुझ्याच शिक्षणासाठी घेतलं होतं. मित्रांनो, आज मी जी घटना सांगत आहे ती घटना 10 वर्षांपूर्वीची आहे. मध्य प्रदेशमधील एका लहान गावामध्ये रमेश नावाचा एक व्यक्ती मजुरी करत होता. रमेशची पत्नी, तिचं नाव सीता होतं. ती पण रमेशसोबत मजुरी करण्यासाठी जात होती. ती शेतात खुरपण्याचे आणि भेटेल ते मजुरीचे काम करत होती. रमेशला एक मुलगी होती. तिचं नाव होतं समृद्धी. समृद्धी शिक्षणात अतिशय हुशार होती. रमेश आणि सीता यांचं त्यांच्या मुलीवर खूप प्रेम होतं. समृद्धी गावातील शाळेत जात होती. तिच्या वर्गातून ती चांगल्या मार्क्सने पासही होत होती. शिक्षणात समृद्धीचं डोकं खूप फास्ट चालत होतं, पण तिच्या घरातील परिस्थिती खूप बिकट होती. रमेश आणि सीता त्यांच्या मुलीसोबत मातीच्या घरात राहत होते. ते दोघं स्वतः फाटलेले कपडे घालत होते, उपाशी झोपत होते, पण त्यांनी समृद्धीला कधीही उपाशीपोटी झोपू दिले नाही. समृद्धी 12वीला खूप चांगल्या मार्क्सने पास झाली. समृद्धीचं स्वप्न होतं ती मोठी झाल्यानंतर तिने सरकारी अधिकारी व्हावं. ती तिच्या वडिलांना म्हणत होती, बाबा, मला SP ऑफिसर बनायचं आहे. तेव्हा तिचे वडील म्हणत होते, हो बेटा, का नाही? तुला जे बनायचं ते तू बन. एके दिवशी तू आमचं नाव खूप मोठं करशील. या गावात आमची खूप प्रतिष्ठा वाढेल. जेव्हा तू एक पोलीस ऑफिसर होशील तेव्हा मी पण या गावात अभिमानाने ताठ मानेने चालेल. तेव्हा मला मजुरीचं कामही करावं लागणार नाही. पण SP बनणं लहान गोष्ट नव्हती. एका गावातील मुलगी जिच्याकडे जास्त सुविधा उपलब्ध नव्हत्या, जर तिला SP ऑफिसर बनायचं असेल तर तिला कित्येक त्याग आणि बलिदान द्यावे लागतील माहीत नाही तिला किती पैशांची गरज लागेल. त्यात रमेशची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. त्याच्याजवळ जास्त पैसे पण नव्हते. त्याच्याकडे जेवढे पैसे होते ते त्याने समृद्धीच्या शिक्षणासाठी खर्च केले होते. आता त्याच्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते. समृद्धी म्हणाली, बाबा, मला SP होण्यासाठी दिल्लीला जावं लागेल.
दिल्लीला जाऊन मला UPSCचे क्लासेस लावावे लागतील. त्यासाठी खूप जास्त खर्च येईल. तिथे राहून बाहेरचं खाणं यासाठीही खर्च खूप जास्त आहे आणि ते सर्व काही खूप कठीण आहे. समृद्धीचे वडील तिला म्हणाले, समृद्धी, तू त्याची काळजी करू नकोस. पैशांची व्यवस्था मी करेल. तू का काळजी करतेस? जेव्हा तू SP होशील तेव्हा बघ, सर्व गाव तुला सॅल्यूट मारेल. पण मित्रांनो, त्या गावातील लोकांचे विचार खूप विचित्र होते. त्या गावातील सरपंच मुलींच्या शिक्षणासाठी लोकांना रोकटोक करत होता. त्याला नव्हतं आवडत गावातील मुलींनी शिक्षण शिकावं. समृद्धी जेव्हा 12वीच्या वर्गात शिक्षण शिकत होती तेव्हा सरपंचाने तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला. कारण समृद्धीकडे पाहून गावातील बऱ्याच मुली शिक्षणाचा हट्ट धरू लागल्या. पण सर्व अडचणींना बाजूला सारून समृद्धीने 12वीपर्यंत शिक्षण गावातच पूर्ण केलं होतं. पण आता गावातील लोक समृद्धीला आणि तिच्या आईवडिलांना त्रास देऊ लागले, टोमणे मारू लागले. लोक म्हणत होते, तुम्ही आता तुमच्या मुलीचे शिक्षण बंद करा, कारण तुमच्या मुलीने पुढे शिक्षण घेतले तर आमच्या मुलीवर त्याचा वाईट परिणाम होईल. तुमची मुलगी शिक्षण शिकून असं काय करणार आहे? शेवटी तिला चूल आणि मूलच सांभाळायचं आहे ना. तुम्ही आता तुमच्या मुलीचं लग्न करा, कारण तुमच्या मुलीचं आता जास्त वय झालं आहे. कारण मित्रांनो, गावात लहान वयातच मुलींचं लग्न करून टाकतात. पण समृद्धी जी 12वी वर्गात शिकत होती आणि तिचं वय 17 वर्ष होतं. गावातील लोक तिला पाहून टोमणे मारत होते. किती मोठी झाली आहे तरीही शाळेत जाते. गावातील लोकांसाठी ही एक अपमानित गोष्ट होती. पण समृद्धी आणि तिच्या आईवडिलांचे विचार असे नव्हते. समृद्धीच्या आईवडिलांना फक्त एकच अपत्य होतं, ते म्हणजे समृद्धी होती. त्यांना वाटत होतं समृद्धीने शिक्षण शिकून नोकरीवर लागून त्यांना आधार द्यावा. गावात याच गोष्टीवरून खूप भांडणं होत होते. समृद्धीच्या आईवडिलांना लोकांचे खूप बोलणे ऐकावे लागत होते. त्यानंतर समृद्धीने एक निर्णय घेतला. तिने तिच्या वडिलांना सांगितले, मला आता पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जावं लागेल. मी दिल्लीला जाऊन माझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करेल. समृद्धीच्या वडिलांनी तिला होकार दिला. ते म्हणाले, हो बेटा, तू दिल्लीला जा, पण इकडे येताना तू SP ऑफिसर बनूनच ये. तू पैशांची काळजी करू नको. मी तुझ्यासाठी पैशांची व्यवस्था नक्की करेल. पण समृद्धीच्या मनात एक विचार होता. तिचे वडील एवढ्या पैशांची व्यवस्था कसे करणार? पण पुढच्या क्षणी समृद्धीचे वडील तिला 1,00,000 रुपये देतात आणि ते म्हणतात, हे घे बेटा, ते 1,00,000 रुपये घे आणि पुढचे शिक्षण तू सुरू कर. या पैशांनी तू आता दिल्लीला जाऊन तुझं राहिलेलं शिक्षण पूर्ण कर. तिथून परत गावी येताना तू SP ऑफिसर बनूनच परत यायचं. समृद्धीने आश्चर्याने विचारलं, बाबा, तुम्ही एवढे पैसे कुठून आणले आहे? तुमच्याजवळ एवढे पैसे नव्हते. तुम्ही हे पैसे कुठून आणले आहेत मला सांगा. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला शपथ दिली. ते म्हणाले, समृद्धी, तू पैशांची काळजी करू नको. पैसे माझ्याकडे शिल्लक होते. तू फक्त तुझ्या शिक्षणावर लक्ष दे. तेव्हा तिच्या आईवडिलांचं म्हणणं ऐकून समृद्धी पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीला रवाना झाली आणि इकडे गावी तिचे आईवडील मजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह करत होते. समृद्धी जेव्हा दिल्लीत पोचली तेव्हा तिच्यासाठी सर्व काही अनोळखी होतं. एवढ्या मोठ्या शहरात राहणं, शिक्षण शिकणं. दिल्लीतील सर्व लोक अतिशय हुशार होते. तिथे राहणे समृद्धीसाठी सुरुवातीला कठीण होऊ लागले. पण समृद्धीने हार पत्करली नाही. दिल्लीतील कित्येक लोक समृद्धी गावातील मुलगी आहे म्हणून तिची चेष्टा करत होते आणि ते तिला टोमणेही मारत होते. ही गावातील गावंढळ मुलगी UPSCची एक्झाम देण्यासाठी इकडे आली आहे आणि ही गावंढळ मुलगी SP होणार असे म्हणून ते लोक तिची चेष्टा करत होते, तिच्यावर हसत होते. आता गावातील लोकही SP होणार आहेत. ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे. SP होणे ही SPची एक्झाम देण्यासाठी अभ्यास करणे खूप नॉर्मल गोष्ट झाली आहे या लोकांसाठी. आता तर गावातील गावंढळ लोक दिल्लीत येऊन UPSCची तयारी करत आहेत. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे असे म्हणून ते लोक समृद्धीची खूप चेष्टा करत होते. तेव्हा समृद्धीला तिच्या मैत्रिणीनेच आधार दिला होता. तिच्या मैत्रिणीचं नाव होतं नम्रता. नम्रता ही छोट्या गावातून आलेली होती. ती पण समृद्धीसारखं गावात येऊन दिल्लीत UPSCचीच तयारी करत होती. नम्रताने समृद्धीला खूप चांगलं गाईड केलं होतं. तिने तिला चांगलंच समजावून सांगितलं. तिने हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी समृद्धीला मदत केली. तिला कोचिंग सेंटरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीही नम्रतानेच मदत केली. कशाप्रकारे फॉर्म भरला जातो, कशाप्रकारे परीक्षा होतात, सर्व माहिती तिने तिला समजावून सांगितली. त्यानंतर समृद्धीने कोचिंग क्लासेस जॉईन केले. तिथे तिने खूप मन लावून अभ्यास केला. समृद्धी अगोदरपासूनच खूप मन लावून अभ्यास करत होती. कधी कधी समृद्धीचे आईवडील त्यांच्या गावातील STDवरून समृद्धीला कॉल करत होते. आठवड्यातून एकदा किंवा 10 दिवसातून एकदा समृद्धी तिच्या आईवडिलांना कॉलवरती बोलत होती. ती तिच्या आईवडिलांची विचारपूसही करत होती. हळूहळू वेळ निघून गेला. समृद्धी तिच्या शिक्षणावरच जास्त लक्ष देत होती.
त्यानंतर UPSCची पहिली परीक्षा झाली. त्या परीक्षेत समृद्धी खूप चांगल्या मार्क्सने पास झाली. त्यानंतर सिव्हिल एक्झामला ती पास झाली. ही एक्झाम खूप कठीण होती, पण तिने तिची जिद्द आणि धैर्य सोडलं नाही. तिच्यात असणारी जिद्द आणि धैर्याने सर्व अडचणींना तोंड दिलं. समृद्धीची रात्रीची झोपही उडाली होती. ती जास्त जेवणावरही लक्ष देत नव्हती. तिने तिच्यासाठी नियम बनवले होते. तिने जास्त मैत्रिणीही बनवल्या नव्हत्या. तिला फक्त 1-2 मैत्रिणी होत्या. त्या मैत्रिणी तिला फक्त शिक्षणा रिलेटेड बोलत होत्या. समृद्धीचं एकच ध्येय होतं, तिने SP ऑफिसर बनावं. जवळजवळ 2 वर्ष निघून गेले होते. आता तिला UPSCची मेन परीक्षा द्यायची होती. पण दुर्दैवाने तिने त्या परीक्षेत जास्त रँक मिळवला नाही. त्यामुळे तिचं सिलेक्शन झालं नाही. एका अटेम्प्टमध्ये रँक कमी आल्यामुळे तिचं 1 वर्ष वाया गेलं होतं. पण तिने हार मानली नाही. तिने तिच्या पुढच्या अटेम्प्टमध्ये खूप मेहनत घेतली आणि तिने सेकंड अटेम्प्टमध्ये चांगल्या मार्क्सने सिव्हिल एक्झाम क्रॅक केली. आता ती फक्त 1 पाऊल दूर होती SP बनण्यासाठी. तिला दिल्लीत येऊन 4 वर्ष झाले होते. समृद्धी तिच्या आईवडिलांपासून दूर राहत होती. समृद्धीने तिच्या आईवडिलांना वचन दिलं होतं. आता ती तेव्हाच गावात परतणार जेव्हा ती SP ऑफिसर होणार. ती कधीकधी तिच्या आईवडिलांना खूप मिस करत होती. पण आता 4 वर्ष निघून गेले होते. समृद्धी दिल्लीत राहून अगदी हुशार मुलगी झाली होती. तिची बुद्धी अगदी तीक्ष्ण होती. तिने कायद्याचं शिक्षण घेतलं होतं. आता तिचा फक्त इंटरव्ह्यू बाकी होता. जेव्हा तिचा इंटरव्ह्यू झाला तेव्हा तिने सर्व प्रश्नांची अगदी छान उत्तरं दिले. एका गावातील मुलगी एवढं चांगलं उत्तरं देऊ शकते हे पाहून इंटरव्ह्यू घेणारे अधिकारी थक्क झाले. ते सर्वजण समृद्धीवर खूप इम्प्रेस झाले. त्यामुळे तिला इंटरव्ह्यूमध्ये खूप चांगला रँक मिळाला. त्यानंतर ती SP ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाली होती. जेव्हा समृद्धीचा रिझल्ट आला तेव्हा तिला विश्वास बसत नव्हता की ती SP ऑफिसर झाली आहे. जेव्हा नम्रताला याबद्दल समजले तेव्हा तिलाही खूप आनंद झाला. नम्रता म्हणाली, समृद्धी, तू SP ऑफिसर झाली आहेस. तू आजपासून SP मॅडम आहेस. तुम्हाला सॅल्यूट आहे मॅडम. तुमच्या मेहनतीला आज फळ मिळालं आहे. नम्रता म्हणाली, तू लवकर ही आनंदाची बातमी तुझ्या आईवडिलांना कळव. तेव्हा समृद्धी म्हणाली, नाही, मी असंच माझ्या आईवडिलांना ही बातमी कळवणार नाही. मी स्वतः माझ्या गावी जाऊन माझ्या आईवडिलांना ही आनंदाची बातमी देईन. मी SP युनिफॉर्ममध्ये माझ्या आईवडिलांसमोर जाईल. जेव्हा मी SP युनिफॉर्ममध्ये माझ्या गावी जाईल तेव्हा गावातील सर्व मुली माझ्याकडे कौतुकाने पाहतील. ज्या मुली त्यांच्या आईवडिलांच्या दबावाखाली लहान वयातच लग्न करून जबाबदाऱ्यांखाली दाबल्या जातात त्यांना पण प्रेरणा मिळेल. जेव्हा त्या मुली मला SP ऑफिसर झालेलं पाहतील तेव्हा त्यांच्यातही शिक्षणाची उत्सुकता वाढेल. त्यांच्यात काहीतरी करण्याची आवड निर्माण होईल आणि त्यांनाही शिक्षण शिकावंसं वाटेल. समृद्धीचं एक स्वप्न होतं. तिच्या गावातील मुलींनी शिक्षण शिकून स्वावलंबी व्हावं. लहान वयात लग्न न करता त्यांनी ऑफिसर व्हावं. त्यांच्या आईवडिलांचा आधार व्हावं आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवावं. जेव्हा समृद्धी ट्रेनने तिच्या गावी पोहोचली तेव्हा तिच्या समोरचे दृश्य पाहून ती हादरून गेली. कारण तिच्या आईवडिलांना लोक मारत होते. तिच्या घराला तोडले जात होते. जेव्हा समृद्धीला समजले तिच्या आईवडिलांनी घेतलेलं कर्ज सरपंचांना परत मिळालं नाही, ते कर्ज 5 लाख रुपये समृद्धीच्या शिक्षणासाठी तिच्या वडिलांनी घेतलं होतं, ते कर्ज समृद्धीचे वडील आत्तापर्यंत परत करण्यासाठी असमर्थ राहिले. पण समृद्धी त्या सरपंचाला म्हणाली, तुम्ही माझ्या वडिलांना मारू नका, मी तुमचं कर्ज परत करेल. तेव्हा तो सरपंच विकृतासारखा हसू लागला. तो म्हणाला, तू कसं कर्ज परत करणार आहेस? तू काय करतेस ज्यामुळे तू कर्जाचे पैसे मला परत करशील? ते पण 5 लाख रुपये? तू एक मुलगी आहेस, विसरू नकोस. तेव्हा समृद्धी म्हणाली, मी एक SP ऑफिसर आहे. जेव्हा समृद्धीने त्यांच्या गावातील पोलीस अधिकाऱ्याला बोलवले तेव्हा तो पोलीस अधिकारी समृद्धीला सॅल्यूट करू लागला. गावातील कित्येक हवालदार समृद्धीला सॅल्यूट करू लागले. हे दृश्य जेव्हा सरपंचाने पाहिले तेव्हा तो थक्क झाला. त्याच्याच गावातील मुलीला आज गावातील पोलीस अधिकारी आणि हवालदार सॅल्यूट करत होते. समृद्धीचे आईवडील हे सर्व पाहून खूप खुश होते. समृद्धी तिच्या आईबाबांना म्हणाली, आईबाबा, मी SP ऑफिसर झाले आहे. जेव्हा त्यांनी ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. समृद्धीने तिच्या आईवडिलांना दोरखंडांनी बांधलेलं सोडलं आणि त्यांना मिठी मारली. हे सर्व दृश्य पाहून सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले होते. जे लोक समृद्धीच्या शिक्षणाच्या विरोधात होते त्यांचे डोके आज शरमेने खाली झुकले होते. पण समृद्धीचे आईवडील जे त्यांच्या मतावर आजही ठाम होते त्यांनी गावातील लोकांशी भांडणतंटे करून त्यांच्या मुलीला शिक्षण शिकवले होते. आज त्यांचे डोके अभिमानाने वर झाले होते. त्यानंतर समृद्धी पोलीस अधिकाऱ्यांना म्हणाली, या सरपंचांना आत्ता तुरुंगात टाका, कारण त्यांनी माझ्या आईवडिलांना खूप त्रास दिला आहे आणि माझ्या घराला तोडून टाकला आहे. राहिली गोष्ट त्यांच्या कर्जाची,
तर ते कर्ज मी काही दिवसांनी त्यांना परत करेन, जेव्हा माझी पहिली पगार मिळेल. त्यानंतर गावातील पोलीस अधिकाऱ्यांनी सरपंच यांना तुरुंगात डांबले. त्यानंतर SP मॅडम म्हणजेच समृद्धीने गावातील सर्व लोकांना एकत्रित बोलवले. ती सर्वांना आवाहन करत म्हणाली, आजपासून गावातील कोणीही आपल्या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही आणि लहान वयात आपल्या मुलीचं लग्न पण कोणी करणार नाही. हे ऐकून गावातील सर्व मुली खूप खुश झाल्या. ज्या लोकांनी हे सर्व दृश्य पाहिलं त्या लोकांना समृद्धीचा अभिमान वाटू लागला. जे लोक अगोदर समृद्धी आणि तिच्या आईवडिलांना टोमणे मारत होते तेच लोक आज त्यांचे कौतुक करत होते. समृद्धीचे आईवडील स्वाभिमानाने डोकं उंच करून आयुष्य जगत होते. त्यानंतर समृद्धी तिच्या आईवडिलांना तिच्यासोबत कानपूरला घेऊन गेली. तिथे तिची पोस्टिंग SP पदावर झाली होती. हळूहळू दिवस निघून गेले. जेव्हा समृद्धीचा पहिला पगार झाला तेव्हा तिने तिच्या वडिलांचे कर्ज नील केले. समृद्धीचे आईवडील एका मोठ्या घरात राहू लागले. त्यांच्या घरात नौकर होते. त्यांना त्यांच्या मुलीची प्रगती पाहून खूप आनंद झाला होता. जेव्हा समृद्धी तिच्या आईवडिलांसोबत लाल दिव्याच्या गाडीत तिच्या गावी यायची तेव्हा गावातील सर्व लोक तिला पाहून म्हणायचे, मुली, आज तू तुझ्या आईवडिलांचे दिवसच बदलले आहेस. आम्ही पण आमच्या मुलीला शिक्षण शिकवणार आणि तुझ्यासारखं स्वतःच्या पायावर त्यांना उभं करणार. त्यानंतर गावातील सरपंच बदलण्यात आला. त्यांच्या जागेवर नवीन सरपंचाची नियुक्ती केली होती. अशा प्रकारे त्या गावाचे नशीब बदलले. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं? आम्हाला तुम्हाला एकच सांगायचं आहे, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नका. तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.